नमस्कार. अजून एक माझी आवडती कंपनी आहे ती म्हणजे माझ्या भावाची पण आहे, नॅशनल पेरॉक्साईड लिमिटेड. ओके, ही कंपनी 1 वर्षापूर्वी स्प्लिट झाली. नपेरॉल इन्व्हेस्टमेंट बाहेर पडली, इन्व्हेस्टमेंट आर्म बाहेर पडला. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत असतात आणि प्रॉफिट काढत असतात. त्याच्यापैकी ही नॅशनल पेरॉक्साईड ही एक कंपनी आहे. आता केमिकल आर्मबद्दल मी बोलतो आहे, इन्व्हेस्टमेंट आर्म इज नपेरॉल, त्याच्याबद्दल परत कधीतरी बोलूया. हे दोन्ही शेअर्स आत्ता 400 रुपयावर आले. एक तर नपेरॉल इन्व्हेस्टमेंट 600वर आहे आणि NPL म्हणजे नॅशनल पेरॉक्साईड केमिकल कंपनी जी H2A2 म्हणजे H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड बनवते. मुंबईला पुणे-मुंबई रस्त्यावर मुंबईहून बाहेर पडता पडता ही कंपनी डाव्या साईडला आपल्याला दिसते. नेस वाडिया यांची कंपनी आहे. त्यामुळे कंपनीचं बिझनेस ॲक्युमेन माहिती आहे सगळ्यांना. ब्रिटानिया ऑल्सो नेस वाडियाची कंपनी आहे. ज्या नेस वाडियाच्या कंपनी तर सगळ्या बॉम्बे डाईंग ह्या सगळ्यात प्रॉफिटेबल कंपन्या आत्तापर्यंत होत्या. बॉम्बे डाईंगसुद्धा रिअल इस्टेटमध्ये आहे. मधनं त्याचे प्रॉफिट्स आणि शेअर मार्केटमध्ये सुद्धा त्याचं धुमाकूळ घालतो बॉम्बे डाईंग हा शेअर. तसाच NPLसुद्धा आत्ता घेण्याच्या लेवलला आहे, 400 रुपयाला किंवा त्याच्यावरही खाली आला असेल. ओके, इक्विटी कॅपिटल फक्त 5.75 करोड आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. त्यामुळे स्प्लिट होणार हा शेअर. आणि आत्ता हायड्रोजन पेरॉक्साईडला मंदी आहे, कारण टेक्स्टाईल कंपन्यांना मंदी आहे आणि पेपर सेक्टरला मंदी आहे. ओके, हे लोक अजून वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण आपलं प्रोडक्ट देतात. इलेक्ट्रॉनिक्स, कार्ड्स, PCBs, क्लिनिंग वगैरेसाठी सुद्धा हायड्रोजन पेरॉक्साईड लागतं. ओके, तर ह्याचे टेक्स्टाईल, पेपर, इलेक्ट्रॉनिक्स, क्लिनिंग, वॉटर, नंतर केमिकल सिंथेसिस आणि फूड म्हणजे साखरेला पांढरं करण्यासाठी सुद्धा हायड्रोजन पेरॉक्साईड लागतं असं दिसतं आहे. P/E याचे अवेलेबल नाही असं म्हणतात, पण P/E अवेलेबल आहे. ओके, नेट प्रॉफिट 9 महिन्याचा 3 कोटी झालेला आहे याला. गेल्या वर्षी तो पूर्ण मार्चमध्ये 10 कोटीपर्यंत जाऊ शकतो. ओके, आणि स्पेशालिटी केमिकल्सची ही कंपनी आहे. टिपिकली 7.5% CAGRने वाढते. आणि ह्या कंपनीला 2025मध्ये लॉस आला होता, पण आता 2026मध्ये परत प्रॉफिटेबल होणारी कंपनी असं मला दिसतं आहे. वॉट एव्हर आय हॅव सीन देअर ॲन्युअल रिपोर्ट. ओके, H2A2 आणि कॉम्प्रेस्ड हायड्रोजनमध्ये पण हे लोक घुसलेले आहेत. आणि तिसरं प्रोडक्ट आहे ह्यांचं पॅरासिटिक डिसइन्फेक्टंट. पॅरासिटिक ॲसिड हे डिसइन्फेक्टंट आहे. सॅनिटायझरमध्ये वापरलं जातं. आणि हे जे प्रोडक्ट आहे ते 10% CAGRने वाढतं आहे. ओके, ऑपरेटिंग कॅश यांची 21 कोटी यावर्षी आहे, गेल्या वर्षी 36 कोटी होती. आणि फ्री कॅश फ्लो 13 कोटी यावर्षी, गेल्या वर्षी 8.6 करोड होता. आणि बुक व्हॅल्यू याची 607 आहे आणि मार्केट व्हॅल्यू याची फक्त 390 आहे. ओके, बुक व्हॅल्यूच्या खाली शेअर मिळणाऱ्यांपैकी हा एक शेअर आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली याच्यावर तुम्ही फोकस करू शकता, अभ्यास करू शकता. ॲन्युअल रिपोर्ट वाचा. यांचं प्रेझेंटेशन नाही आहे, पण ॲन्युअल रिपोर्ट सुरेख आहे, हो सुंदर आहे, समजण्यासारखं आहे कॉमन मॅनला. ओके, आणि नेस वाडियाची कंपनी असल्यामुळे याच्याकडे लक्ष द्यायला अजिबातच हरकत नाही. हा शेअरची कॅपॅसिटी पोटेन्शियल सांगतो 1000 रुपये जाऊ शकतो हा इन नेक्स्ट 2 years. 1000 रुपीज फ्रॉम टुडेज वॉट एव्हर द प्राइस इज. ओके, नॅशनल पेरॉक्साईड कंपनी लिमिटेड, मुंबई.